हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असणार आहे आणि मी खूप जास्त खुश आहे. मी आता सगळ्यांना रिप्लाय देत होते बसल्या बसल्या, कमेंटचा रिप्लाय दिला, लाईव्ह आले तुमच्यासाठी, लाईव्हला रिप्लाय दिला आणि आता मला खूप जास्त खुश वाटते. तुम्हाला सगळ्यांना ही गोड बातमी सांगितली आहे, कारण एवढे दिवस लपून ठेवलं होतं तुमच्यापासून, तर आता सांगितलं. नाही पोरांना म्हणावं. कोणाचं त्यांना मुलं वाळवायची म्हणलं की ते टेन्शन घेतात. मग मोठी मामी, छोटी मामी, नाही छोट्या मामींचा फोन आला. सगळं प्लॅनिंग असतो, प्लॅनिंग मुलं होऊन द्यायची. मग आमचं करिअर व्हायचंय, आमचं हे व्हायचंय, तर काय करिअर चेंज करणार बघू नका. बारक्या मामींचा फोन आलाय, शुभेच्छा द्यायला. बारक्या मामींना माहित नव्हतं, बाकी सगळ्यांना माहिती आहे. घरात मोठ्या घरात माहिती. हा, मोठ्या घरात आणि बारक्या घरात, म्हणजे मोठ्या मामाला आणि बारक्या मामाला नव्हतं माहिती. हा, म्हणजे पप्पाच्या फॅमिलीला पण कोणाला नाही माहिती. सगळ्यांना कळतंय. येस, मिरची निवडत बसले होते, काढलं. आज आपली भाऊबीज आहे. आपली नाही, आपल्या घरात भाऊबीज आहे. त्यांची भाऊबीज. हा, मम्मी यांची भाऊबीज आहे. आपण जायचं खायचं. ए, तुझी पण आहे. हो, तुझी भाऊबीज त्या दिवशी नाही झाली, विसरला का? नाजू कधी आज करणार आहे ना. बघा गाईज, मम्मीला फोन आलाय सगळ्यांची. मम्मीला कॉंग्रॅच्युलेशन, सगळे मम्मीला कॉंग्रॅच्युलेशन करायला लागलेत पाहिजे. मामी बघ, फोन लागला नसतो घरी मला असं वाटतंय. तर पहिल्यांदा दळण करायला बसले. बाजरीचं नाही केलं कधी. बाजरीचं माझी मावशी पण ब्लॉग बघत असत. माझ्या भावाला सगळ्यांना माहिती आणि आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना माहिती. मी बाजरी काढायचे पण आणि ज्वारी पण काढायची आणि त्या मशीन मध्ये पण टाकली आहे. त्या मशीन मधून परत पोत्यात पण भरली. आज हे बघ, इकडे बघ, हे तांदूळ आहेत ना, 1.5 किलो घे ह्या डब्याने. त्याच्यातच चाळणीत घेऊ नको, पाकडू नको. बघा सासूबाई, आणि ह्याच्यात टाक. आणि ज्वारी, ही ज्वारी नाही माहिती मला. मी नाही करणार. मी एवढं तुम्ही करा. 5 किलो मी नाही करणार. वेळ लागलाय का? मी नुसते करत. 5 किलो दळण करायचं म्हणते, मी नाही करणार. सांगा आता. मी रेडीमेड त्या चाळणीने चाळायचं. पायल, तुझ्याकडे पॉइंट लय भारी पॉइंट पडला. आता लॉक मध्ये बोलू शकते. मी प्रेग्नेंट आहे, मी एका जागी जास्त बसू शकत नाही. तेच की, माझी कंबर तर आताच दुखती. तुझ्याकडे पॉइंट बोलला चांगला. पुढं मम्मी, मी प्रेग्नेंट भाई, आता मला बसत नाही. पण इथं बघ, मी माझ्याकडे पॉइंट तरी पण मी बोलत नाही. मी डायरेक्ट बोलते की मी करणार नाही म्हणून. मी कारण देत नाही. कारण ते लोक देतात जे हे असतात, म्हणजे त्यांना करायचं नसतं. म्हणजे बघ, मला करायचं पण नाहीये, म्हणजे मला करायचं पण नाही. आमच्या घरातला असा माणूस आहे, बिन पिता काय बोलतो तिलाच कळत नसतं. कशाचे उदाहरण काही मला झोप आली. तर चला आता भेटू आपण नंतर. जेव्हापासून रील टाकलीये तेव्हापासून या पोरानी 100 वेळा ती रील बघितली आहे आणि अजून पण तीच बघतोय. हे बघा काय चाललंय नक्की, काय चाललंय. सारखा व्हिडिओ बघतोय. बापरे, आतापर्यंत 100 वेळा बघितली असेल रील. कदंबाईला बघायला जायचं. कदंबाईचा फोन पाहिला, कदंबाईचं पडली पुढं ऑपरेशन झाले पायाला. गाईज, चिडचिड करते. तर सगळी तयारी झाली आहे. मटण बघा, आमच्या सगळ्यात मोठ्या मावशीने. बाय, माग काय काम आहे, जावा तिकडं. हे बघा मटण बघा, 5 किलो मटण बनवलंय मस्तपैकी. आणि मस्त सगळे आता येतील, मग सगळे आम्ही गप्पा मारू सगळे. मग यांची भाऊबीज वगैरे होईल. आणि यांचं बघ काय झालंय. गाईज, हा माझा पोरगा आहे आणि हा पण माझा पोरगा आहे. गाईज, मी नाही पोरगा, हा पण माझा मुलगा आहे. गाईज, माझ्या तुम्ही पोटावर असेल. तर आता भाऊबीज होईल आणि तुम्हाला आता माहिती आहे आमची फॅमिली पूर्ण एकत्र झाली, तर खूप कालवा असतो. म्हणून मी शांत किचन मध्ये येऊन आता ब्लॉग मध्ये बोलतीये. तर चला गाईज, हा माझा मुलगा मला खूप त्रास देतोय. चला आता जाऊ पण. आणि भाकरी पण झाल्या, त्या ताईंनी इथं भाकरी केल्या. हे बघा, इथं झालं तर अर्ध्या भाकरी, अजून अर्ध्या मम्मी करून येते. अर्ध्या भाकरी. चला बाहेर तुम्हाला ब्लॉग मध्ये घेते.
तर मम्मीने अर्ध्या भाकरी केल्यात आणि ताईंनी पण अर्ध्या भाकरी केल्यात आणि भाकरी पण झाल्यात, भात पण झाल्या, सगळं झालंय. फक्त आता मामा लोकांची वाट बघतो आम्ही, ते येतील मग भाऊबीजचा कार्यक्रम होईल. आम्हाला गोलू दिसला होता, आमचे सबस्क्रायबर म्हणतात आम्हाला गोलू दिसला होता तुमचा. कुठे दिसला होता गोलू? तू गोलूची मम्मी, गोलूचा पप्पा आम्हाला दिसले होते म्हणले. सहकार नगरची मुलगी होती, सहकार नगरची मुलगी आहे ती होती. तुझा गोलू आम्हाला दिसला होता. गोलू मम्मी पप्पाला गोलू मुली सांगत घाण जमा झाली ना ते हे बघा तुमचा गोलू मुलू हे किती अरे तो रोज भेटती किसकी तर गाईज मामा आलेत, बारके मामा, मोठे मामा पण आले, सगळी फॅमिली. येस नाही उजाताईंनी मामाला सांगितलं चुकीची बातमी की प्रँक आहे म्हणून. मामा कसं वाटलं बातमी? आता मला जराशी थोडं बरं वाटलं. सकाळपासून कळलं मला, सकाळी बघितलं मी तुझं ते स्टेटस बघितलं, पण आहे ना म्हणली ते हिने सांगितलं पप्पा ते व्हिडिओ करते ती ह्याच्यासाठी नाही तर फॉलोअप साठी, तर म्हणलं करीत असेल. मग मी गप्प बसलो, कारण तुमचा फोन पण नाही आला. हिला फोन केला मी केला सकाळी. नाही नंबर बदललाय मम्मीनी. त्याच्यावरती फोन आला तर तिने फोन नाही उचलला. काय आता तुझा फोन मला ते शोधावं लागल, त्याचा फोन शोधावा लागल. मग ते माझं काहीतरी दुसऱ्याकडे गेलं लक्ष आणि विसरून नाही गेलो. म्हणलं मग एक बातमी खोटी, मग मला आनंद नाही आला. आता मला तर आनंद नाही. पप्पा नंबर आहे ना शोधत तुमच्या चुकीने आम्हाला आनंद नाही झाला सकाळी. नाही ऍक्च्युली ना पप्पा बातमी नंबर शोधत होते. आता आहे ना हे का दिवाळी आहे, भाऊबीज वर्ष चालू राहतात, पण तुमचं आहे ना बातमी कळाली. कारण एक तर पुढच्या वर्षी काय बातमी देणार आहे का आम्ही अशी याच वर्षी? अरे ही बातमी खुशीची असती. हे भाऊबीज आहे ना हे सतत चालूच राहणार आहे, पण तुझं आहे ना आणि तुम्हाला सांगते तारीख काय दिली आहे, 14 एप्रिल. डायरेक्ट बर्थडे. बरं ऐका दुसरी पण आम्हाला अशी खबर आहे, 14 एप्रिललाच दिली. हिच आहे ना बहीण आहे ना, तिचा पण एकच मुलगा आहे ना तो बाहेर, त्याची पण आहे ना तिची पण 14 एप्रिलची तारीख आहे. तिने तर म्हणली बाबासाहेब आंबेडकर म्हणली जास्त माहिती तुला 14 एप्रिल आमच्या घरी येणार आहे. अरे म्हणलं बाबा अभिनंदन, खुशी. नाही मी खरं सांगतो, मला आनंदी मला वाटलं, तुमच्या बातमीने आनंदी वाटलं. नाही काय ह्याच्यात एवढं मला नाही. आम्ही फायनल मी स्पेशली मामाच्या घरी तुमच्या घरी येणार होतो सरप्राईज द्यायला. आम्ही सगळी तयारी केली, पण म्हणली जास्त गाजवाज नको करायला लागतात, 3 महिने होऊन दे सगळ्यांना सांगू. सगळे जेवायला लागलेत, मस्त मटन, भाकरी, मस्त मटन भाकरी जेवण झाले. मामी तुम्ही का नाही घेतलं जेवायला? सगळे पाहुणे जेवले. आता आम्ही महिला मंडळ जेवायचं नाही बे. स्वती आपला डहारा काढून दाखव. मोठं पातेलं दाखवायचं होतं. मोठं पातेलं खरं तरी दाखवलंय आम्ही, पण आमचं 5 किलोचं होतं. एवढंच पातेलं होतं. 5 किलोचं केवढं पातेलं? केवढं 5 किलो मटण होतं. एवढं मोठं पातेलं होतं. ते पातेलं आतमध्ये येते. एवढं गॅस आहे का? ठेवायला नाही. हो पातेलं पाहिजे ना तू. तर हे मटण बनवलंय माझ्या मोठ्या बहिणीने. तिकडे बघ, माझ्या मोठ्या बहिणीने मटण बनवलंय, पण एकच नंबर मटण बनवती ती. एकच नंबर. पीस तर असे वाटतंय पूर्ण आणि खायला. तुम्हाला पुरले का पिसाचा? हो अगं आणणार आम्ही 2 जण आहे, तर त्यामुळे मावशीचं कौतुक नाही केलं तू? काय बाबा चुकलं तुझं, म्हणजे चुकलं. शिजवणार आहे ती. मेन पण छान झालं. सगळी 25-30 माणूस आमचं जेवण गेलं मस्तपैकी. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं माहितीये का, की आमची मोठी बहीण आहे
आणि तिच्या हाताला खूप चव आहे. मामा माझी साईड घेतात ते, मामा माझी साईड घेतात. त्यावेळेच आहे ना जराशी थोडं तुम्ही जराशी एनर्जी मी खरंय बोलतोय, खरंय ते बोलतोय. पण आताची जी पिढी आहे ना ही आताची ही बॅच एवढी म्हणजे हे नाही, मजबूत नाही. आणि एवढी आतून म्हणजे काय म्हणतात ना नेट अशी नेटबाजी लोक पोरे नाही. मम्मीला तर त्याच्यासाठी थोडं अजून 2 महिने जराशी थोडा तू त्रास काढ. मी म्हणलं ना मम्मी हे दुखतंय म्हणून, तर म्हणते काय नाही काम कर. नाही 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 तू पण जास्त त्याचा काय फायदा घेऊन बहाणा करू नको. मी लय काम करते पण नकोच करूच नकोस. मी बहाणा नाही करत. तू ऐकून घे. तुला 2 महिने ना तिला विश्रांती दे. गिफ्ट दिलं मला तुम्हाला आवडलं ना? मम्मीला घेऊन यायचं तिकडं. आमचं होय तिथं होय मी म्हणलं मामींना भेटायला. कधी पण तुम्ही सांभाळा. जर थोडं असलं तरी ना स्वतःची स्वतः काळजी घे. तर गाईज मी आता तो भाऊबीजचा व्लॉग एंड करतो 3-4 दिवसानंतर. तुम्ही आता 4 दिवस जे बघितले व्लॉग, तुम्हाला कन्फ्युजन असेल व्लॉगमध्ये किंवा आम्ही लवकर रिव्हील केलंय. आता तारीख तुम्ही बघताय 30 तारीख आहे बहुतेक. किती तारीख आहे आज? 30 तारीख आहे ना. तुम्ही 31 तारखेला व्लॉग बघताय. पायलला आता पुढील 10 तारखेला 5वा महिना लागेल. म्हणजे याचा अर्थ आता 4.5 महिने होऊन गेलेले आहेत पायलला. 4.5 महिने झाल्यानंतर आपण हे सगळं रिव्हील केलेलं आहे. आणि एका ताईची कमेंट आली की ताई तू प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून चिकन खाते का? तर बिलकुल नाही. पहिले तुम्ही आता आमचा हा व्लॉग बघितला नाही उद्या तुम्ही हा व्लॉग बघणार. आम्हाला कसं समजलं आणि काय कंडिशन म्हणजे काय झालं, कसं डॉक्टरने काय सांगितलं ते तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलंच. ऑपरेशनचा वगैरे काय डॉक्टरने सांगितलं होतं काय नाही. तर आम्ही तुम्हाला सांगितलंय की जेव्हा आम्हाला कळलं त्याच्या 1 महिन्या आधीपासूनच पायल प्रेग्नंट होती. बरोबर ना? जुलैमध्ये प्रेग्नंट. आम्हाला 1 महिना माहितीच नव्हतं की प्रेग्नंट आहे म्हणून. हा पायला पण नव्हतं माहिती. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप काय काय केलं. तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही ऐकलेलं असणार सगळं. आम्ही कुठं प्रवास केला मुंबईला, पायलचं नवीन बिझनेसचं ऐकलं. ज्या दिवशी बिझनेसची ओपनिंग होती त्या दिवशीच आम्हाला समजलं. हे सगळं तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये माहीत पडलेलं आहे. तर कन्फ्युज होऊ नका. आम्हाला कळलं 14 ऑगस्टला, पायला पण कळलं 14 ऑगस्टला. पण त्याच्या 1 महिना आधीपासून पायल प्रेग्नेंट होती. ते पायलाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. तुम्ही आधीचा व्लॉग बघितलाय, तुम्हाला सगळे कन्फ्युजन आम्ही त्या व्लॉगमध्ये दूर केलेले आहेत. तर ह्या व्लॉगमध्ये पण करतो. पायला तुम्ही ह्या व्लॉगमध्ये पण तुम्ही मटण खाताना बघितलं असेल किंवा चिकन खाताना बघता, मासे खाताना बघता. हे सगळं आम्ही पहिलं डॉक्टरला विचारलं. त्या आमची इथे डॉक्टर आहे पुरोहित म्हणून, सगळ्यांना माहिती जे इथं बिबॉडीमध्ये राहतात. डॉक्टर कशी आहे काय एकदम अभ्यासू आहे. तर त्या डॉक्टरला मी विचारलं की बाबा हे नॉनव्हेज चिकन वगैरे काय खाऊ शकते. डॉक्टर म्हणले जर तिला ती गोष्ट सहन होत असेल म्हणजे ती पचत असेल, बरोबर पचत असेल तर खाऊ शकते. जास्त पैसे नको. ती गोष्ट तिला ती खाल्ल्यानंतर तिला उलटी होत नसेल तर ती खाऊ शकते. आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते केले. आणि आम्हाला कळेपर्यंत 1 महिन्यात चिकन खाल्लं असलं बहुतेक आपण तुझ्या 1 महिन्यात. आम्हाला माहितीच नाही ती प्रेग्नेंट म्हणून. त्यामध्ये आम्ही 100% चिकन खाल्लेलं असणार आहे. आम्हाला माहित नव्हतं की प्रेग्नेंट आहे म्हणून. जेव्हा आम्हाला कळलं त्यानंतर ते 3 महिने पूर्ण होईपर्यंत चिकन वशाट काहीच दिलं नाही तिला आम्ही. तर तुम्ही कन्फ्युज नका. हे व्लॉग आपण डेट पुढे मागू असल्यामुळे व्लॉग नाही काही होते ते तुम्हाला असं वाटतं की आम्ही आताच खाल्ले असं काही नाही. तर हा व्लॉग भाऊबीजचा आम्ही इथेच एंड करतो. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.